ओके. नमस्कार. आज आपणा सर्वांना सांगण्यात आनंद होत आहे की माझे मागील 15-20 वर्षापासूनचे मित्र, माझे स्नेही, माझा लहान भाऊ आणि ज्यांनी थोड्याच काळामध्ये अतिशय चांगल्या कामाने अनेक लोकांना आपल्यासारखं करून घेतलं होतं, सर्वांशी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवणारे माझे मित्र अभिजित पवार हे आज तुतारीला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आणि सन्माननीय आमचे नेते नजीब मुल्ला साहेब, ठाणे जिल्हाध्यक्ष सन्माननीय आनंद परांजपे साहेब यांच्या नेतृत्वात आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय. तरी ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा ठाणे जिल्हाध्यक्ष या नात्याने मी त्याचं प्रथम या कार्यालयात स्वागत करतो आणि पुढच्या काळामध्ये आम्ही मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट कसा होईल याच्यावर लक्ष केंद्रित करून येणाऱ्या महानगरपालिकामध्ये कळवा, मुंब्रा या विभागातून जास्तीत जास्त नगरसेवक, तसेच ठाणे शहरातही इतर, परंतु कळवा मुंब्रा विशेष प्रेम असल्यामुळे कळवा मुंब्र्यातून जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील याकरिता आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. याचाच एक भाग म्हणून आज अभिजित पवार हे त्यांनी बरेच कष्ट केले, बरीच संघटना उभी केली, अनेक कार्यक्रम लाखोचा खर्च करून केले, पण त्याचं श्रेय अनेक वेळा लुटलं जात होतं. अनेक वेळा त्याच्यावरती जो मान सन्मान त्याच्या कामाला जी इज्जत किंमत मिळली पाहिजे ती भेटत नव्हती आणि या सर्व गोष्टीला कंटाळून आज अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. आणि ज्या पद्धतीने आम्ही सुरुवातीला बोललो होतो की आमची म्हणजे गुलामगिरीतून मुक्तता झाली, तशीच आज फील मला वाटतं त्याला पण येत असेल. तरी मी जास्त बोलत न होता आपणा सर्वांना अभिजित पवार स्वतः त्यांच्या तोंडाने जे तुमचे प्रश्न असतील, म्हणजे काय कसं काय सर्व गोष्टी या तो स्वतः तुम्हाला सांगेल. कारण की प्रभागाचा विकास म्हणजे प्रभागात काही कामं करायची असतात तर त्यासाठी निधी लागतो. त्याच संदर्भात सगळ्या गोष्टी होत्या. काही कालांतराने काही प्रभागातील कामं रखडलेली होती, ती कामं संपुष्टात आणायची होती, ती करायची आहेत, पूर्ण करायची आहेत, जेणेकरून तिथल्या नागरिकांना जो त्रास आहे त्या त्रासातून त्या नागरिकांची सुटका व्हावी म्हणून यासाठी दादा गटात आज आम्ही प्रवेश केलेला आहे. मी आणि माझे मित्र हेमंत वाणी त्यांच्या प्रत्येकाच्या प्रभागातील जी कामं पेंडिंग आहेत, जी करायची आहे ते आम्ही या स्वरूपातून करू. म्हणजे तयारी अशी चालू आहे. जर पक्षाने तिकीट दिली तर मी लढेल, तर त्या हिशोबाने ही सर्व तयारी चालू आहे. पुढे करत राहू आणि पुढे नागरिकांची कामही करत राहू. विकासासाठी तुमची कुचंबना केली जात होती का? निधीच भेटत नाही ना आता. आव्हाड साहेबांविषयी तुमचं मत काय? साहेब आव्हाड साहेब आहेत, अजून काय त्यांच्याबद्दल सोडली हो. एखादा आता काही विकास कामं करायची असतील तर एक सत्ताधारी पक्षाचा हात हवा असतो. म्हणूनच आज दादांच्या पक्षात प्रवेश केला. अनेक गंभीर मामले आपने अपने आंख के ऊपर लिया, जैसे अनेक अधिकारी और ऐसे अनेक मामले आपने आंख पे लिया था. कैसा लगता है उस आंख को आंख लेने में शिकायत जो आपके ऊपर दर्ज हुई थी, आप जब पार्टी से आजाद हुए, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार में, किस तरीके से देखते हैं इन चीजों को, क्योंकि आप पीए भी रह चुके थे? जो हिसाब से काम चालू था सब कुछ हुआ था. इससे पहले कुछ चीज़ें अंक पे आई थी, अंक पे लिया था, उनका मेरे पे प्यार था, इसलिए वो फैमिली के लिए मैं कुछ करता था. मतलब जैसे कि फैमिली के जैसे रहते थे हम लोग, सबसे वो काम चालू था, इसलिए सब अंक पे ले रहते. नेताओं का अंक पे लेने के लिए कार्यकर्ता का आदत ही रहती. जिस तरीके से आपको घेरा गया था, पूरा पुलिस अधिकारी आपके
ऑफिस में भी रेड की गई थी, पूरी फैमिली को इसमें दबाव से बनाया गया था, वो दौर कैसा था, आपके इसमें कैसा लग रहा है? अभी सांस अच्छी फूल रही है मेरी, मैं अच्छा सांस ले पा रहा हूँ, अभी रात को अच्छा सो पाऊंगा. हेच मराठीमध्ये विद्यार्थी अनेक कारवाई झालेल्या, तडीपारीची कारवाई झाली किंवा आणखी देखील कारवाई होत होती, तुम्ही अनेक महिने बाहेर होता, मात्र आता प्रवेश केल्यामुळे तुमच्या आता काय भावना आहे? आता तेच बोललो ना मी की मी व्यवस्थित या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. आता ते काय टेन्शन कसले येणार नाहीत, मी आपलं आरामशीर घरी झोपू शकतो, ही वेळ माझ्यावरती आहे. आव्हाड साहेबांच्या मुलीला महेश आयर सारख्या अधिकाऱ्यांनी जेव्हा म्हणजे तिच्या सुपारी दिली वगैरे ह्या गोष्टी आव्हाड साहेबांनी विधानसभेत मांडल्या. या मांडल्याच्या नंतर त्याचा राग म्हणून, एक बहीण म्हणून, आमच्या बहिणीबद्दल असं केलं म्हणून एक कार्यकर्त्या नात्याने जे काही कार्यकर्त्यांनी केलंच पाहिजे या भावनेतून अभिजित पवार असतील, वाणी असतील, सर्व कार्यकर्त्यांनी या गोष्टी त्यांच्या केल्या. त्यांनी वारंवार हा अधिकारी किती भ्रष्ट आहे आणि माझ्या मुलीची सुपारी दिली, माझ्या जावयाची सुपारी दिली, हे ठाणे शहरातच नाही तर विधानसभेत मांडलं ऑन रेकॉर्ड. आणि त्यानंतर काही दिवसात स्वतःची सेटलमेंट करून घेतली आणि ते आज बोलतात की आज महेश आयर आमचा मित्र आहे, आमचे जुने रिलेशन होते. मग जर तुमचे जुने रिलेशन होते तर तुमच्यासाठी जेव्हा मोठमोठे गुन्हे दाखवून कार्यकर्त्यांनी म्हणजे तडीपार व्हायचं, 50-50 दिवस घर सोडून राहायचं आणि त्यानंतर तुम्ही मांडवली करून तुम्ही मैत्रीचे नाते जपणार. मग कार्यकर्ता फक्त तुम्हाला वापरण्यासाठी सोडून देऊन फेकण्यासाठी आहे का, ह्या प्रश्न मूळ सर्व कार्यकर्त्यांना सतावतोय. अनेक गुन्हे घेतलेत, मी घेतलेत, यांनी घेतलेत, वाणींनी घेतलेत, परांजपे साहेबांनी घेतलेत. ठाणे शहरातील राष्ट्रवादी पक्षात काम करणारे असे किती कार्यकर्ते होते जे ह्यांच्या वैयक्तिक गोष्टीला कंटाळून सोडून गेले. त्याच्यामध्ये नाईक साहेब आले, त्याच्यामध्ये निरंजन नावकर आले. राष्ट्रवादी ठाणे शहरातला सर्वात मोठा पक्ष होता असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, हे सर्व पत्रकारांना माहिती आहे. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने पक्षातील कार्यकर्त्यांना यूज अँड थ्रूची भावना ठेवली त्याच्यातून ह्या सर्व गोष्टी घडल्या, अजूनही घडतायत. फक्त देवाला परमेश्वराला कृपया की प्रार्थना आहे की आव्हाड साहेबांनी आता तरी आत्मचिंतन करावं आणि या गोष्टी का घडतायत, एक त्यांच्यासाठी जीव देणारा कार्यकर्ता आज त्यांना सोडून त्यांना का जात आहे याचं त्याने आत्मपरीक्षण करावं. आता तुम्ही पक्ष प्रवेश केलेला, पुढची समाजसेवा, पुढचं कार्य कसं असणार आहे, पुढची भूमिका तुमची कशी असणार आहे? तर खूप चांगल्या प्रकारे असं आता कार्य करू. आता कोकण विभागाचा अध्यक्ष पण मला नेमला आहे. त्याच बाबतीत प्रभागातील कामं असतील तर काही दौरे करायचे आहेत, काही कोकण म्हणजे जो कोकण पट्टा आहे म्हणजे जो गोवा बॉर्डरपासून ते पालघर बॉर्डरपर्यंत जे कामं करायची ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू. कामं करण्याची तर आवड आहे, कामं करत राहू आणि त्या प्रकारे तुम्ही आता बघत राहा की आम्ही कशा पद्धतीने कामांसाठी होतो. आव्हाडांशी तुमचे राजकीय तसेच व्यावसायिकही संबंध होते, ते यापुढे राहतील की नाही आता ते त्यांच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे तुमचे ते गॉडफादर होते यापूर्वी, त्यांच्यावरती डिपेंड आहे. आता त्यांनी तसं त्याला सांगता घेतलं काय घडलं की तुम्हाला बाहेर पडावं सांगितलं काय तेच आता जी काही कारणं आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, थोडासा स्वभावात बदल करावा लागेल. नाही, मी काय कोणाशी बोललेलो नाहीये. आम्ही टप्प्याटप्प्याने तुम्हाला लक्षात येईल की अजून बरेच पक्षप्रवेश बाकी आहे आणि दर 15 दिवसांनी, महिन्याभराने बऱ्याच गोष्टी अजून आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. सब चीजें बतानी रहती, कुछ दिखानी भी रहती. सर, तुम्ही बोलता प्रभागाचा विकास झाला नाही, मात्र त्याच विधानसभेच्या इलेक्शनला आव्हाडांचा फोटो वापरून तुम्ही सोशल मीडियावर प्रभागाचा विकास झाला नाही असं बोलता येणार नाही. प्रभागात चांगल्या पद्धतीने कामं झाली आहेत, पण प्रभागामध्ये काही गोष्टी पाहिजेत. जसं काय त्या प्रभागात गार्डन असेल, गार्डन नाहीये, स्कूल कॉलेज वगैरे काहीतरी पाहिजे, तिथे एक इंटरनॅशनल स्कूल पाहिजे. ह्याच्यासाठी या सर्व गोष्टी करण्यासाठी आम्ही प्रभागात काम करण्याचं गरज आहे.